मोहिनी. मूळ कथालेखक कविता काणे. भावानुवाद सोनाली नवांगुळ, गौरी पटवर्धन. सगळ्यांनी हा मोहिनीचा काय जय जयकार चालवलाय. तिचं सामर्थ्य, तिच्या शक्ती काही कळेनासं झालंय. तोंडून शब्द निसटल्यावर शंकराला कळलं की आपला स्वर खूप तुसडा लागलाय आणि त्यातून क्षुद्रपणाही झळकतोय. जय जयकार सामर्थ्याचा नव्हे, फक्त तिच्या लावण्याचाही. पार्वतीनं शंकराला दुरुस्त केलं. मोहिनीनं त्या दिवशी नुसत्या देवलोकाला वाचवलं नाही, तिनं संपूर्ण विश्वाला वाचवलं. पार्वतीनं कोरडेपणानं आपल्याच म्हणण्याला आणखी पुस्ती जोडली. स्वतःचं म्हणणं अधोरेखित झाल्याचं हसू शंकराच्या चेहऱ्यावर पसरलं. एका सुंदर आकर्षक स्त्रीची भुरळ पडून असुरांनी हातचं अमृत गमावलं. हे दृश्य बघायला मी तिथे हवा होतो. मोहिनी जे करू शकली त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. पार्वतीनं हाताची घडी घालत आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव लक्षपूर्वक पाहायचा प्रयत्न केला. तिनंच ते केलं ते निस्संशय खरंय. मात्र मोहिनी हा विष्णूचा स्त्री अवतार आहे. हे लक्षात घेतलं तर तिच्याकडे विशेष शक्ती असणार हे उघडच आहे. आणि असुर अमृताचा कुंभ चोरून पळवून नेत होते. तो देवांच्या पुन्हा हवाली करून तिनं त्यांना त्यांचं अमरत्व परत मिळवण्यात मदत केली. सगळं बोलताना पार्वती विचारपूर्वक शंकराकडे पाहत होती. शंकराच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ते काय इतकं सोपं वाटलं काय? अमृतासारखं अमरत्व प्राप्त करून देणारं पेय असुर आणि देव दोघांचं मिळून होतं. दिव्य क्षीरसागराच्या मंथनातून दोघांनी मेहनतीनं आणि संयमानं मिळवलेलं हे दिव्य पेय. असुरांनी त्यासाठी लढायला पाहिजे होतं. ते लढले, पण तिनं त्यांचा पराभव केला. शंकर येरझाऱ्या घालू लागले तेव्हा पार्वतीच्या डोळ्यात सजग भाव उमटला. शंकराला तो उमगला नाही. असुरांना फसवणं ऐरागैराचं काम नव्हे. तिचं सौंदर्यच असं आहे की असुर अक्षरशः सहजासहजी गारद झाले. मोहिनी अशी गोत्यात आणणारी जादूगारीणे जी पुरुषांना दुर्दैवाचे खेळ म्हणजे काय हे चांगलंच दाखवू शकते. पार्वतीच्या आवाजातील धार जाणवून चकित होत शंकर येरझऱ्या घालायचा थांबला. भुरळ घालून पुरुषांचा घात करणारी सुंदरी. ही शब्दयोजना करताना शंकराचा आवाज वेगळा लागल्यामुळं पार्वतीनं त्याच्याकडे अचंब्यानं बघितलं. त्याच नवलात ती खाली बसली. घडलं त्यावर तुझा विश्वास बसत नाहीये? माझा तिच्यावर विश्वास नाहीये. आसनावर रेलत पार्वतीनं आपल्या नवऱ्याकडं गमतीत पाहिलं. खिडकीतून वाकून कुठंतरी पोकळीत बघत लांबसडक बोटांनी चौकटीशी टकटक वाजवत चाळा करत असलेला धिप्पाड पुरुष तिला दिसत होता. आपल्या या नवऱ्याला ती जणू अनंतापासून ओळखत होती. पण त्याला कुणात किंवा कशात तरी इतका रस वाटणं, ही गोष्ट तिच्यासाठी नवी होती. काही विशेष कारण नसताना तो या अनोळखी स्त्रीसाठी चिडचिडला होता. शंकरा, तू तिला तुच्छ लेखू नको बरं. मोहिनी जादूगारी नसेल, मात्र काही एक उद्देशानं तिची निर्मिती झालीय. दुष्टांचा नाश करण्यासाठी. आणि तोही शस्त्रास्त्र वापरून नव्हे, तर स्त्रैण शक्तीचा, अर्थात स्त्री म्हणून असलेल्या सौंदर्याचा, मादकतेचा उपयोग करून. तिचं नावही तर त्याचमुळे सार्थ आहे. मोहिनीचा अर्थ कामुक भुरळ घालणारी, संमोहन करणारी. मोहाचा अर्थ मूर्तिमंत कपट. मंत्रमुग्ध करणं, गोंधळ उडवणं, फशी पाडणं हे सगळं काही त्यात येतं. तिच्यातून पाझरणारी वैशिष्ट्यपूर्ण आसक्ती ती हत्यार म्हणून वापरते. तिचं फक्त नाव मोहिनी नाही, ती नावाच्या अर्थाला जागतेय. मोहिनीकडं वशीकरणाची इतकी शक्ती असेल यावर विश्वास ठेवायची माझी तयारी नाही. तिला प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे, तर विश्वास बसेल. शंकराच्या म्हणण्यावर चकित होत पार्वती. Sample complete. Ready to continue?